साईबाबांना नमस्कार करतो, त्यांच्या चरणाला वंदन करतो। आपल्या संघटनेचे पश्चिम भारताचे संघटक आदरणीय पोखरकर साहेब, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आदरणीय BS नारखेडे साहेब, राष्ट्रीय महिला आघाडीच्या सचिव आदरणीय सरिताताई नारखेडे, महाराष्ट्राचे समन्वयक आदरणीय DM पाटील साहेब, महाराष्ट्राचे संघटक आदरणीय अजित कुमार घाडगे साहेब, त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय भारंबे साहेब, पिंपरी चिंचवडचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय तानाजीराव काळभोर साहेब, पिंपरी चिंचवडचे कार्याध्यक्ष विजू अण्णा जगताप साहेब, उपाध्यक्ष आदरणीय वालेकर साहेब आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय इंद्रसिंग अप्पा राजपूत साहेब, आमचे जळगावचे कार्याध्यक्ष आदरणीय नेवाडे साहेब, आताच नियुक्त झालेले पुणे जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय दिलीपराव कहाणे साहेब, शेख साहेब आणि त्याचप्रमाणे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष समिंदर साहेब, पश्चिम भारताचे उपाध्यक्ष आदरणीय वाळके अप्पा, आपल्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आदरणीय आशाताई शिंदे, आमच्या काळभोरताई, वाल्लेकरताई, जगतापताई आणि अलकाताई मोरे ज्या पुणे जिल्ह्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे आमचे मामा कटारिया मामा आणि आपण सर्व बंधू भगिनींनो, भुका लागल्या का? 10 मिनिटं देता का? आपण खरं म्हणजे खूप लोक बंधू भगिनींनो, मातांनो, आपण खूप लांबून लांबून आलेले आहे। आज सोलापूरहून लोक आले, कोल्हापूरहून लोक आलेले, अजून बऱ्याच पुण्यावरून पूर्ण मंडळी आलेली आहे आणि हे सर्व पाहून मला आता आज पावसाच्या दिवसात एवढ्या लोकांनी जमावं, कमी नोटीसवर जमावं आणि साखर कारखान्यामध्ये खरं म्हणजे एक प्रॉब्लेम असा आहे की ज्या तिथच्या प्रस्थापित युनियन आहेत आणि प्रस्थापित नेते आहेत ते लोकांना इथे येण्यासाठी प्रोत्साहित करत नाही। आपलेही मित्रच आहेत तिथे, आपल्या संघटनेचेही लोक आहेत, आपले पदाधिकारी आहेत, पण त्यांची पहिली जी लॉयल्टी आहे ती त्यांच्या मालकाशी असते आणि साखर कारखान्याचा सगळ्यात मोठा आतापर्यंतचा प्रॉब्लेम जो मला एक व्यक्ती म्हणून समजला तो म्हणजे युनियन ह्या मालकांनीच बनवलेले असतात, बरोबर आहे का? त्याच्यामुळे त्या युनियनचा मालकावर दबाव पडण्याचा प्रश्नच येत नाही। कार्यरत कर्मचाऱ्यांच्या जेवढ्या युनियन आहेत ही सत्य परिस्थिती आहे, मी कोणावर नाव नाही ठेवत, पण ते मालकानेच उभे केलेले लोक असतात, त्याच्यामुळे ते मालकाचेच लोक असतात, बरोबर आहे साळुंके साहेब? त्याच्यामुळं त्यांचा मालकावर दबाव पडत नाही आणि त्याच्यामुळं साखर कारखान्याचे प्रश्न सुटत नाही। पोखरकर साहेबांनी खूप सुंदर विश्लेषण केलं आणि ते खरं आहे। DM पाटील साहेब झाले, पोखरकर साहेब झाले, यांचा साखर कारखान्यातला प्रचंड मोठा अनुभव आहे, चळवळीतले लोक आहेत आणि साखर कारखान्याचा सहकाराचा महाराष्ट्रभर स्वाहाकार झालेला आहे। सहकाराचं प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण कसं होतं याचा आदर्श आता महाराष्ट्राने संपूर्ण देशाला दिलेला आहे। सहकारची सुरुवातही महाराष्ट्रात झाली आणि सहकाराचं पतन कसं करायचं आणि हे सगळं आपल्या पात्रावर कसा भात ओढून घ्यायचा हे सुद्धा महाराष्ट्रानेच आता
पूर्ण देशाला शिकवलेलं आहे. पण पोखरकर साहेबांनी म्हटले ती परिस्थिती सत्य आहे. तुमच्या लढाईत, तुमच्या निवडणुकात, तुमच्या काय म्हणतो वन अपमॅनशिप, एकापेक्षा एक चढाओढीत कामगार पिसल्या जातो, ही गोष्ट खरी आहे. आणि उद्ध्वस्त होतो. जो त्यांनी शब्द वापरला तो बिलकुल योग्य आहे की कामगाराचं पूर्ण जीवन कुटुंब उद्ध्वस्त होतं. एक साखर कारखाना बंद पडला म्हणजे कामगार जे त्यात 800 असतील, 1000 असतील, 2000 असतील, 3000 असतील, त्यांचा तर सत्यानाश होतोच. त्या शेतकऱ्यांचा, वाहतुकीवाल्यांचा, दुकानदारांचा, संपूर्ण ग्रामीण इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होतो. हे आपण स्पष्टतः पाहिलेलं आहे. आणि जे लोक याच्यावर डाव लावत असतात, तू की मी तुझ्यापेक्षा सरस, माझ्या हातात हे पाहिजे, त्या लोकांना याचा कवडीचाही फरक पडत नाही. बरोबर आहे का दादा? ही परिस्थिती जर तुम्हाला बदलवायची असेल तर आपल्याला फक्त एकत्र आल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. आणि नॅशनल एज्युकेशन कमिटी किंवा राष्ट्रीय संघर्ष समिती ही अशी संघटना आहे की जी कोणाच्या बापाला घाबरत नाही. ही काही कोणा मालकाची संघटना नाही, ही कोणी राजकारण्याची संघटना नाही, ही कुठल्या एका जातीची संघटना नाही, ही कुठल्या एका धर्माची संघटना नाही. ही संघटना संपूर्ण कामगारांच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे. आणि त्याचे हे सगळे लोक इथे बसलेले प्रामाणिक लोक शिलेदार आहेत. आणि म्हणून आपल्याला आपल्यासाठी लढावा द्यावा लागणार. आपल्यासाठी कोणीही देव अवतार घेणार नाही. साईबाबा आपल्याला प्रेरणा देतील, पण आपलं काम आपल्यालाच करावं लागणार आहे, यात पूर्ण सत्यता आहे. तुम्ही का म्हटलं कोणीतरी अवतार येईल, तो आपल्याला देईल, ते दिल्ली दरबारात कोणीतरी चांगला माणूस येईल आणि तो म्हणेल अरे 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 कामगाराची फार वाईट परिस्थिती. असं होत नाही. तुम्हाला सांगतो, सरकार हे गांधारी सारखं असतं. गांधारी माहितीये? धृतराष्ट्राची बायको. सत्ता म्हणजे धृतराष्ट्र, कौरवाचा राजा होता आणि सत्तेचं तो प्रतीक समजा. आणि त्याच्याशी लग्न करणारी ही गांधारी. ही आंधळी होती का? नाही. तिनं डोळ्याला पट्टी बांधून घेतली. सत्तेशी लग्न केलं म्हणून डोळ्याला पट्टी बांधून घेतली. आणि मग ईश्वराच्या कृपेने तिला 100 मुलं झाले. आता माताची तिला वक्ष 2, मुलं 100, कोणाला पाजायचं? बरोबर आहे. आता त्या मुलांमध्ये काही बलाढ्य, दुर्योधन, दुःशासन, काही बिचारे गरीब, त्याचं नावही माहित नाही आपल्याला 100 पैकी. बरोबर भारांबे साहेब? ते तसे लोक या देशाच्या सत्तेच्या म्हणजे जे सत्ता पक्ष आहे किंवा सत्ताधारी आहेत, ती माता आहे. तिचं कर्तव्य 100 मुलांना पाजणे आणि आपण 100वे मूल आहे EPS. तर जेव्हा आपण रडतो जोरजोरात, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, पेन्शन आमदार खासदाराची वाढते. बरोबर आहे? म्हणजे जो दुर्योधन, दुःशासन जास्त बलाढ्य आहे, तो मातेच्या जवळ जातो आणि पहिलं दूध तोच पितो. आणि आपण उपाशीचे उपाशी. पुन्हा आपण जमा होतो, पुन्हा ओरडतो, मी भुकेलाय मी भुकेलाय. ती जांभलते पुन्हा तिसऱ्यालाच पाजून देते. अशी परिस्थिती आपली आहे. त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्याला बलाढ्य व्हावं लागणार आहे आणि या दुर्योधन दुःशासनाच्या छातीवर पाय देऊन पुढे जावं लागणार आहे आणि आपल्या हक्काचं दूध प्यावं लागणार. यासाठी हा सगळा संघर्ष आहे. आणि आपण सगळे या संघर्षाचे शिपाई आहोत, शिलेदार आहोत. तुम्हाला सांगतो, इतक्या नावानी या पूर्ण जगाला गंडवल्या जात आहे. जगाला भांडवलशाही, नोकरशाही,
मजूरशाही, सगळे शाहीच, सामान्य गुणी नाही. आपल्याला NSEला हे करावं लागणार आहे पोखरकर साहेब की कामगार, मालक आणि सरकार यांचा समन्वय असला पाहिजे आणि कामगाराची प्रगती, कामगाराची जीवनशैली, जीवन पद्धती चांगल्या प्रकारे घातल्या गेली पाहिजे. कारखाने पण बंद नाही झाले पाहिजे आणि सरकारचा यातली जी महत्त्वाची भूमिका आहे, कुठं सलायन द्यायचं, आमच्या नशिबी सलायनच नाही, गोळ्या चॉकलेट वाटून चालू आहे कार्यक्रम, बरोबर आहे, आणि मोठ्या लोकांना सलायन, त्यांना रक्त, हे बंद झालं पाहिजे. म्हणून नॅशनल एज्युकेशन कमिटीची हीच भूमिका पाहिजे की आपल्याला कामगार, मालक आणि सरकार यांच्यात समन्वय साधला गेला पाहिजे, जेणेकरून कामगारावर अन्याय होणार नाही आणि मालकाची इंडस्ट्री बंद पडणार नाही. कारण इंडस्ट्री बंद पडली तर आपण भुकेले मरू. या तिन्ही गोष्टी आपल्याला साधल्या पाहिजे भविष्यात. त्यासाठी आपल्याकडे फार अनुभवी नेतृत्व आहे, अनुभवी लोक आहेत आणि या लोकांनीच ते करायचं आहे, आपल्या सगळ्यांच्या सहाय्याने करायचं. आता मी तुम्हाला सांगतो, इथे किती कार्यरत लोक आहे, हात वर करा. कोणीच नाही कार्यरत. साखर कारखान्यात कोणीच नाही. ह्या पेन्शनधारकांचा मेळावा झाला, साखर कामगारांचा मेळावा झाला नाही आणि तो होणं फार कठीण आहे, हेही तुम्हाला सांगतो. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं पहिले, पवारसाहेब, बरोबर आहे. त्याचं कारण पहिलेच सांगितलं की मालकांनी तयार केलेल्या संघटना असल्यामुळे कामगारांना गुपचूप तिथे काम करावं लागतं. शहाणपणा केला तर तिथून काढून देतात. पण आता असं आहे की जिथं तुमचा दुर्योधन, दुःशासन लढू शकत नाही, तिथे आपण भीष्माचार्य, कृपाचार्य लढणार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे का? जिथं आपल्याला कामगारांची, कार्यरत तरुण लोकांची साथ मिळत नाही, तिथे सुद्धा आपण करणार आहे आणि हे म्हातारे लोक लढणार आहेत आणि तरुणांनी कमीत कमी टाळ्या वाजवाव्या इतकीच अपेक्षा. तरुणांनी टाळ्या वाजवाव्या, कारण ही लढाई फक्त तुमची नाही, ही त्यांच्यासाठी लढाई आहे. आपलं आयुष्य कमी राहिलेलं आहे, त्यांचं आयुष्य जास्त आहे, त्यांच्यासाठी आपण लढणार आहे आणि म्हणून आपल्यासाठी पण त्यांच्यासाठी. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आपला पहिला मुद्दा आहे पेन्शनचा. तो मुद्दा झाला की थोडं आपल्या अंगात रक्त येईल, मग आपण लढाई वाढवू. बरोबर आहे, बरोबर आहे का दादा? आंदोलनकारी आहे ना आपण, मग आवाज काढा. बरोबर आहे का? आंदोलनकारी माणसाजवळ, आपल्याजवळ, मी पुण्यात सांगितलं की आपण वाघ आहे, पण म्हातारे वाघ आहे. आपल्या तोंडात दात नाही आणि हाताला नख नाही, पंजाला नख नाही. मग आपल्याजवळ काय? आवाज, गर्जना. बरोबर आहे? मग ती गर्जना कमीत कमी आपण काढायची आणि आपण डरकाळी फोडायची. डरकाळीलाही काही लोक घाबरतात. बरोबर आहे? आणि म्हणून आपल्याला, आपण हे आंदोलन इतकं मोठं केलेलं आहे कारण हे आपल्या स्वार्थाचा विषय नाही, हा काही पक्ष पार्टीचा निवडून येण्याचा विषय नाही. हा विषय संपूर्ण देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचा विषय आणि म्हणून आपण सगळे एकत्र लढतो. त्यासाठी आपण रात्रंदिवस, यातल्या कोणत्याच माणसाला आजारी पडायची मुभा नाही, त्यांनाही नाही, मलाही नाही. आजारी पडण्याची मुभा नाही. प्रत्येकानं रात्रंदिवस काम करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून 4 आणि 5 तारखेला दिल्लीला आपला भव्य मेळावा आहे. त्या मेळाव्यामध्ये आपण यावं. माझ्याजवळ पैसे नाही, माझ्याजवळ आरोग्य नाही, आपल्याजवळ काहीच नाही, पण ते मिळायचं असेल तर आपल्याला यावं लागेल. आता एखाद्याला जायची इच्छा आहे, त्याच्याजवळ पैसा नाही,
पण ज्याला जाता येत नाही, तो आजारी आहे, त्यांनी त्याला पैसे द्याव, काय प्रॉब्लेम आहे? बरोबर आहे का? एकमेका सहाय्य करू आणि अवघे धरू दिल्लीचा पंथ, तेव्हा आपलं काम होईल. बरोबर आहे? ज्याला जाता येत नाही त्यांनी कोणाचं ज्याला जाता येत त्याचं तिकीट काढून द्यावं आणि दिल्लीला जास्तीत जास्त संख्येत आपण याव, हे आव्हान द्यायला मी इथं आलेलो आहे. आणि आव्हान चुलबंद आहे, बायकोलाही घेऊन या. इथं व्यवस्था काही करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र मंडळामध्ये व्यवस्था आहे की आश्रम धर्मशाळा आहेत आणि गुरुद्वारे आहेत. त्याची सगळी लिस्ट आपण उद्या प्रसिद्ध करणार आहोत. त्यानुसार तुम्ही या, मोठ्या संख्येने तिथं या. आणि तुम्हाला सांगतो, तिथं येण्यात तुमचा काय फायदा आहे? तुम्ही नाही आले तरी पेन्शन वाढणार आहे, डोंट वरी. बरोबर आहे? तुमची पेन्शन लवकरात लवकर वाढणार आहे. तुम्ही नाही आले तरी वाढणार आहे. पण तुम्ही आले तर तुम्ही विजय श्री जी येईल, जे यश येईल, त्याचा भाग व्हाल. नाही तर मग तुम्ही म्हणाल मी जाणार होतो, पण काय झालं, पायच लय दुखत होता. तो आयुष्यभर दुखणार आहे. पण एवढ्या मोठ्या प्रसंगाचे तुम्ही भाग झाले पाहिजे. आणि मोठ्या मेळाव्यामध्ये तुम्ही हात वर करून सगळ्यांसोबत एक फोटो काढून घ्या आणि तो तुमच्या घरात लावा. त्यात तुमचा मुलगा तुम्हाला चांगलं म्हणो का ना म्हणो, तुमचा नातू म्हणेल हा माझा आजोबा वाघ होता, वाघ. दिल्लीला गेला, मोदीशी भांडला आणि पेन्शन घेऊन आला. देशाच्या एवढ्या क्रूर सत्तेशी भांडणारा हा वाघ आहे. तो तुमच्या अमर होण्याचा एक भाग. मरणार तर आपण सगळेच आहे, कमी जास्त वेळात. पण तिथे तुम्ही जाऊन जर हे केलं तर तुम्ही तुमच्या मुलाचे नाही पण नातवाचं फार मोठं प्रेरणास्थान होऊन जा. आणि म्हणून तुम्हाला यायचं आहे की मी तुम्हाला आव्हान द्यायला आलो. यानंतर काही युट्यूबर बातम्या येतात, काम झालं. आता विजवांना मी बोलत होतो, त्यांनी दाखवलं मला सुप्रीम कोर्टाचा आदेश क्रमांक अमुक या तारखेला टमुक या तारखेपासून पेन्शन जमा होणार. मी तुम्हाला सांगतो, फार हुशार लोक आहेत, त्यांनी पाहिलं नॅशनल एज्युकेशन कमिटीचं आंदोलन खूप मोठं होतं का, मग ही पुंगी सोडायची. पुंगी माहिती आहे? पुंगी सोडणे बरोबर आहे ना? तर ती पुंगी सोडायची की लोक म्हणतील झालं आता काय जायचं, मग काही नाही गेलं तरी चालतं, आपलं काम झालं. काम झालेलं नाही. ज्या दिवशी काम होईल तुम्हाला NSCचे लोक सांगतील, मी स्वतः तुम्हाला सांगेन. तोपर्यंत विश्वास ठेवू नका. आंदोलन फेल करण्याचे हे फार नंबरी प्रकार आहे, दस नंबरी प्रकार. म्हणून याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि आपल्याला आपलं आंदोलन सफल करायचं, मोठं करायचं, त्यासाठी दिल्लीत यायचं आणि विजय मिळवण्याचा मान घ्यायचा आहे. तो मान घेण्यासाठी यावे लागेल आणि आपलं काम लवकरच होईल, यात मला काही शंका नाही. मागच्या महिन्यापूर्वी 19 तारखेला जूनच्या मंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे सगळा डाटा तयार आहे, आता फक्त मोदीजींनी हो म्हणण्याची दरकार आहे. आता आदरणीय पंतप्रधान मला वाटतं आज का उद्या परदेशातून परत आले का येणार आहेत. आपल्या प्रोसेसला जोर लागेल, आपणही थांबणार नाहीये. आदरणीय खासदार साहेबांनी, वाकचौरे साहेबांनी आता सांगितलं की अनेक खासदार तिथे आपल्यासाठी उपोषणालाही बसतील. त्यासाठी आता 30 तारखेला इथून 29ला इथून 2 टीम निघणार आहेत. एक वीरेंद्र सिंग साहेब जे महासचिव आहेत, संजय पाटील धुळ्याचे, आपले वाळके अप्पा आणि त्यांच्यासोबत समिंदर साहेब आणि त्यांच्यासोबत घाडगे साहेब, हे सगळी मंडळी इथून जाणार आहेत. सगळ्या खासदारांना भेटणार आहेत आणि त्यांना आमंत्रण देणार आहे. तोपर्यंत मी उद्याच इथून दिल्लीला निघणार आहे आणि पंजाबमध्ये, हरियाणामध्ये मीटिंग घेऊन जास्तीत जास्त लोक आपल्या आंदोलनाला कसे येतील
हे पाहणार आहे. देशभर आपण रान उठवलेलं आहे आणि दिल्लीतही आपण आपले कामं चालू आहेत. त्यामुळं तुम्ही हे समजू नका की तुमचं काम पुष्कळ तुम्हाला निराशावादी लोक सापडतील. ते म्हणतील अहो काय होतं ते इतक्या दिवसापासून चाललंय, काही सांगतात, असं होतं का कधी? नाही होत, ते काही होत नाही. बरोबर आहे. जो योद्धा, जो शिपाई मनात निराशा घेऊन लढतो तो कधीच विजयी होत नाही. मी जिंकणार या कॉन्फिडन्सने जर तुम्ही तलवार हातात घेतली तर तुम्हाला जिंकण्याची शक्यता 50% तेव्हाच तयार होते. जो तुम्हाला म्हणेल हे होत नाही, काही खरं नाही, त्याला म्हणून भाऊ तू नको येऊ, पण मला कमीत कमी हे सांगू नये. बरोबर आहे. माझ्या मनात विष कालवू नको. ही माझी लढाई आहे आणि जेव्हा मला मिळेल जेव्हा सगळ्यांना मिळेल, जेव्हा एक ग्रँट होईल तेव्हा ते निराशावादी लोक तुमच्या लाईनीत पहिल्यांदा असतील, पुढे असतील पेन्शन घ्यायला, तुम्हाला मागं टाकून. बरोबर आहे. पण तरी चालू त्यांना आपण म्हणू घुस पुढे लाईनीत, पहिले तू घे आणि सांग मला मिळाली की नाही. बरोबर आहे का? जास्त बोलत नाही. एवढंच बोलतो आणि तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त संख्येत या. तुम्ही जिंकणार आहे यात काही शंका नाही. तुम्ही जिंकणार आहात आणि लवकरात लवकर जिंकणार आहात. आता आपले वीरेंद्र सिंग साहेब दिल्लीत होते, पुष्कळ नेत्यांना ते भेटले. आता मंत्र्यांनाही आम्ही मागे भेटलो, आता पुन्हाही भेटणार आहे. काल परवा माझं काही लोकांशी बोलणंही झालेलं आहे. काम जोरात चालू आहे. आपलं काम कधीही होऊ शकतं, कधी अनाउन्समेंट होऊ शकते. फक्त आपण दिल्लीत जायचं. दिल्लीत आपल्याला 2 कारणासाठी जायचं. दिल्लीत आपल्याला 2 कारणासाठी जायचं. जर आपण जिंकलो तर 4 आणि 5 तारखेला गुलाल घेऊन जाणार, गुलाल उधळणार. आणि जर आपण जिंकलो नाही तर दिल्लीत शिमगा करणार. मान्य आहे का? दोन्ही परिस्थितीत आपल्याला दिल्लीला हजर राहायचं आहे. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो आणि आपण 2 नारे देऊ. हम सब. आपण इथे जमलेले लोक वेगवेगळ्या विभागाचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या जातीचे. बरोबर आहे का? इथं काही जातीचा पास काढून कोणाला आत येऊ दिला असं झालं का? धर्माचा पास काढून आत येऊ दिलं का? ह्याच डिपार्टमेंटचे पाहिजे असं काही म्हटलं का? कारण आपण सगळ्याचे पहिलं गोष्ट म्हणजे आपण सगळे भारतीय. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांचं दुःख एक आहे. आपल्या सगळ्यांचं दुःख म्हणजे आपली पेन्शन, आपलं जगणं, त्या जगण्यातली अडचण, हे आपलं दुःख आहे. म्हणून हम सब हापसा हापसा. हात उचलायला लाजायचं नाही. हात दुखल. हात दुखला तरी मी सांगतो तुम्हाला आपली मेडिकलची सुविधा मिळणार म्हणजे मिळणार. पती पत्नीला पहिले 12 वर्ष एका राज्य सरकारच्या स्कीममध्ये आणि नंतर आयुष्यमान भारतमध्ये चांगल्या प्रतीची मेडिकल सुविधा मिळावी. 58 वर्षापासून याचा आपण आग्रह धरलेला आहे आणि तो आग्रह त्यांनी तत्वतः मान्य केलेला आहे. त्याच्यामुळं हात उचलताना हात दुखला तरी डॉक्टरला दाखवून घेऊ. बरोबर आहे. बरोबर आहे का? आणि म्हणून आणि दुसरा नारा ज्येष्ठ भारत. आपला भारत देश जगात सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देश. असा देश नाही. तुम्ही त्या अमेरिकेच्या नुसत्या बिल्डिंगावर जाऊ नका. इतके ऋतू, इतकं वातावरण, अशी लोक कुठेच नाहीत. इतकी चांगली संस्कृती कुठे नाही. म्हणून आपला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ देश भारत देश, याचे आपण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहे. म्हणून आपण नारा देतो ज्येष्ठ भारत श्रेष्ठ भारत. ज्येष्ठ भारत ज्येष्ठ भारत. धन्यवाद. होना बहुत जरूरी है. महिलाओं की संख्या ज़्यादा दिखना चाहिए, इसलिए मैं चाहती हूँ
प्रकार सुभाष चंद्र बोस जी ने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, उसी प्रकार राव साहब जी का कहना है कि तुम मुझे साथ दो मैं तुम्हें पेंशन दिलाऊंगा। तो उनका साथ दीजिए, अपना हक लीजिए, अपनी मेहनत का पैसा है। राव सर ने 27 राज्यों में अपना संगठन बनाया है। 27 राज्यों में संगठन बनाने को खूब मेहनत लगी है। बुल्ढाना से शुरुआत करिए, 2-3 व्यक्ति से शुरुआत करके पूरे 27 राज्यों में अपना संगठन बनाया। खुद मोदी जी हैरान थे। मोदी जी इनको बोले कि इतने कम समय में इतना बड़ा संगठन कैसे क्या तैयार करें। इसलिए मैं चाहती हूँ कि आप ज़्यादा से ज़्यादा संख्या में दिल्ली में आइए, अपने खासदार को निवेदन दीजिए, उन पर से दबाव बनाइए आप कि अपना काम 4 तारीख को हो जाएगा, 5 को अपन विजय उत्सव मनाएंगे वहाँ पर। इतना दबाव डालिए खासदार पे, अपन निवेदन दीजिए, उन पर दबाव डालिए। और आज बुल्ढाना के उपोषण को 2407 दिन हो गया है। इतना बड़ा उपोषण, इतना बड़ा अपना आंदोलन कहीं दुनिया में, विश्व में नहीं है, वो भी ज्येष्ठ नागरिक लोगों का। और मैं चाहती हूँ कि आप आइए दिल्ली में और अपनी पत्नी को साथ में लेके आइए। और ऐसा मत बोलिए कि मेरी तबीयत खराब है, मुझे शुगर है, बीपी है, सभी को प्रॉब्लम है, कुछ ना कुछ प्रॉब्लम है। आप इस संगठन में आ जाइए, आपका सब दर्द चला जाएगा। डॉक्टर की भी जरूरत नहीं पड़ेगी। मेरे पैसे में बोलती हूँ कि मेरी भी तबीयत बहुत खराब रहती थी, रोज भी मुझे टेबलेट लेना पड़ता था, वजन भी बहुत कम था। जब से ये संगठन में आई हूँ, जब से मेरे को कोई बीमारी कुछ भी नहीं है, जो थी वो भी चली गई और वजन भी बढ़ गया है। अब पेंशन मिलने के बाद भी वजन बढ़ेगा, डॉक्टर की जरूरत नहीं पड़ेगी। इसलिए मैं चाहती हूँ कि आप इस संगठन में आइए, आपका सब घुटने का दर्द, जो भी दर्द है वो सब चला जाता है। जैसा अपना संगठन है ये। और कुछ ज़्यादा नहीं बोलती, 2-4 नारे लगाते हैं। राहुल साहब आगे बढ़ो। इतने कम में थोड़ी ना पेंशन मिलती है, आवाज एकदम बुलंद चाहिए। संख्या ज्यादा, सरकार को संख्या ज्यादा और आवाज बुलंद चाहिए, इसलिए जोर से हो जाए। राहुल साहब आगे बढ़ो, सिंह सर आगे बढ़ो, पोखरकर दादा आगे बढ़ो, कालूर दादा आगे बढ़ो, आशा सिंह ताई आगे बढ़ो। हम सब, हम सब ज्येष्ठ भारत, ज्येष्ठ भारत। धन्यवाद। राष्ट्रीय संघर्ष समिती आणि साखर कारखान्याचे जे जे कामगार असतील, त्यामध्ये कंपनीचे कामगार पण असतील, तर सर्वांना माझा नमस्कार। आणि मी 2च मिनिटं बोलणार आहे। आज राऊत साहेब आपल्यासाठी खूप झटत आहेत, त्यांनाही काही कारण नाही आहे त्यांचा सगळा संसार सोडून पळायचा, ते आपल्यासाठी पळत आहेत। पण आज तसं जर विचार केला तर सरकार आपले मागण्या अजूनही मागण्या करत नाहीये। आणि आपण आपले पैसे जे कमवलेले असतात, 30-40 वर्षाची सर्व्हिस जी आपण केलेली असते, त्यामध्ये जो PF आपला कापला जातो तो सरकारकडे जमा होतो। आणि आत्ता आपल्याला सरकार त्या बदल्यामध्ये फक्त 1000, 500, 800 असे पैसे आपल्याला एक व्याज म्हणून देते। तर आज तेच पैसे आपले 30-40 हजार, 10-15 लाख तरी आपले 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये जमा झालेले असतात। तर ते जर आपण बँकेत ठेवले तर आपल्याला 15-16 हजार रुपये तर नक्कीच महिन्याला आपल्याला मिळणार। आणि हे सरकारला माहीत असून सुद्धा सरकार आपल्या मागण्या अजूनही मान्य करत नाहीये। आणि एक सांगायचं म्हटलं तर मंत्री असू द्या, खासदार असू द्या, आमदार असू द्या, हे त्यांच्या पेन्शन वाढीसाठी, पगारवाढीसाठी एकत्र येतात आणि आपल्या ज्येष्ठांचा विचार करत नाहीये। का तर त्यांना म्हणजे एकत्र काही यायचं तर म्हणजे त्यांना 4-4 टन जे होतात ते त्यांना वाढीव पेन्शन मिळत असते। आणि आपल्याला मात्र ते काय म्हणतात ना, दोन्ही हातांनी टाळ्या वाजवायला लावतात। आणि आपल्यालाच तसं जर विचार केला तर आपल्या खिशामध्ये पैसे नसताना 1000 रुपयामध्ये आपलं काय होतंय, आपल्या संसारामध्ये हातभार लावता येत नाही। आणि 1000मध्ये जर पैसे मिळाले तर आपल्या नातवंडांनी जरी पैसे मागितले तरी आपल्याला त्यांना विचार करून द्यावा लागतो की 4 रुपये आपण मुलांना, नातवंडांना देऊ का नको देऊ। आज 2 जण असेल तर 1000 रुपयामध्ये आपलं भागत नाहीये। तर अशा हे सरकारला जाग येण्यासाठी खरं म्हणलं तर हे आंदोलन चालू आहे आणि हे पूर्ण भारतभर आहे। आणि हे आंदोलन कमांडर साहेबांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे आणि त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा। आणि येणाऱ्या 4 आणि 5 तारखेला दिल्लीमध्ये जे आंदोलन होणार आहे ते खूप मोठं हो, की जेणेकरून सरकारला जाग आली पाहिजे की खरंच ज्येष्ठांची, आज सगळे ज्येष्ठ नागरिक 60-65च्या पुढचे आहेत, त्याचे 50च्या आतमध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक नसतो। आणि सगळ्यांची
प्रत्येकाची परिस्थिती काय चांगली नसते, घरची असू द्या किंवा काही असू द्या. खुश खबर. बजरंग सेंटर नांदुरकी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल. शिर्डी नजीकच्या नांदुरकी बुद्रुक येथे जून जुलैमध्ये खरेदीवर 15 ते 20% आकर्षक डिस्काउंट. आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या, ड्रेस व ड्रेस मटेरियल, तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स, शर्ट, टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट, किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील. तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या. आमचा पत्ता बजरंग सेंटर, एअरपोर्ट रोड लगत, नांदुरकी बुद्रुक, तालुका राहता. प्रोप्रायटर RK चौधरी पाटील. मोबाईल क्रमांक 9834 99 38 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुरकी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.